म्हणजे संतांच्या घरचा कुत्रा देखील, प्राणी देखील मोक्षाला जातो असं म्हटलंय शास्त्रामध्ये. मग आता असं तर आहे, पण सगळ्यात जास्त शक्यता हा एखादा अपवादात्मक गोष्ट असू शकते, पण सगळ्यात जास्त शक्यता ही कशामध्ये आहे, ते या नरदेहामध्ये. का बरं? कारण याचा जन्मच त्या ईश्वरापासून झालाय, ईश्वरी तत्वापासून झालाय. मग आपला जन्म ईश्वरी तत्वापासून झाल्यामुळे आपल्याला पुन्हा त्या ईश्वरी तत्वाकडे जाण्याची ओढ आहे. ती ओढ कशी आहे ते पण आपल्याला सांगतो. आता बघा, कोणाला दुःख पाहिजे हात वर करा. कोणालाच नाही. सुख कोणाला पाहिजे? बरं, सुख सर्वांना पाहिजे, पण चिरकाल टिकणारं सुख कोणाला पाहिजे की ज्याच्यामध्ये तसू मात्र सुद्धा दुःख नको? कोणाला पाहिजे? सर्वांनाच पाहिजे. का बरं? कारण भागवतामध्ये म्हटलंय ना, सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. सच्चिदानंद रूप, त्या भगवंताचं रूप कसं आहे? सच्चिदानंद रूप आहे. आणि त्या सच्चिदानंद रूपापासून आपली निर्मिती झाली आहे, आपला जन्म झाला, म्हणून आपल्याला सतत आनंदच पाहिजे असतो. मग आपण काय करतो? ह्या भूतलावर आल्यावर, इथे आल्यावर इथल्या गोष्टींमधून आनंद शोधण्याचा प्रयत्न करतो. मी गाडी घेतली म्हणजे मला सुख वाटेल का? मी बंगला बांधला म्हणजे मला सुख वाटेल का? मी एसी लावला म्हणजे मला सुख वाटेल का? ह्या सगळ्या भौतिक गोष्टीत आपण सुख घेण्याचा प्रयत्न करत असतो, पण हे शाश्वत आहे का? तुम्ही छान, अगदी खूप गरमी होत आहे, खूप गरमी होत आहे उन्हाळ्याचा, आपण एसी घेतला, एसी घेतला, घरामध्ये लावला आणि थंडी हवा, आता गार घर होणार, तेवढ्यातच एमएससीबीची लाईट गेली. झाला का आनंद? पुन्हा सुख की दुःख? पुन्हा दुःख. म्हणजे लक्षात घ्या की चिरकाल टिकणारं सुख हे या भूतलावरून मिळू शकत नाही.